हाय हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप मस्त मजेत असाल. तर माझी सकाळची सुरुवात होते चहापासून. ऑब्व्हियसली तुमची पण सुरुवात चहापासूनच होत असेल. तर चला मग या चहा प्यायला. मुलांना पावसात किती मजा येते बघा. खूप एन्जॉय केला त्यांनी. आणि ही एक आमची एकटी आहे, तिला कोणासोबत आवडत नाही, कोणासोबत तिचं जमत की नाही. तिला एकटंच आवडतं तिला खेळायला. तिच्याकडे स्केटिंगवाली बायसिकल आहे, पण तिला नव्हती खेळायची. म्हणून सारखं तिला सांगत होते तुझी ही सायकल आण, तुझी ही सायकल आण, आपण खेळू. पण तिला नाही आवडत, तिला एकटंच आवडतं खेळायला. आणि आम्ही खूप मजा केली पावसात. मग काय मस्त तिच्या घरीच आम्ही होतो त्या दिवशी. सकाळपासून तिच्या घरीच होतो आम्ही. 2 घरं सोडून तिचं घर आहे. तिचं चालू होतं, यार मयुरी तुझ्या हातचे छान छान गरमागरम पकोडे बनवून दे. मी सगळं प्रिपरेशन करून ठेवले, फक्त तुला बनवायचं आहे म्हणून. म्हटलं चालेल. पण मी तिला बोलले ते आधी मला पावसात भिजू दे गं. मला पावसात भिजायची खूप मजा येते. आणि परत कुठे आपल्याला पावसात भिजायला भेटणार आहे. हेच वय मुलांसोबत आपणही मस्त एन्जॉय करायचा. त्यांनाही छान वाटतं की मम्मीसुद्धा आपल्यासोबत पावसात भिजते म्हणून. मग त्यानंतर मी त्यांच्यासोबत खूप छान धमाल केली. भिजलो जास्त तर नाही भिजली मी, पण जेवढं मला आवडलं खेळायला त्यांच्यासोबत खेळलं. आणि हिला पण ओढलं मी पावसात, हिला पण भिजवलं. आणि बस मग की बघायचं. नंतर मग काय, मॅडमची फरमाईश होती तुझ्या हातचे पकोडे खायचे आहेत, तूच बनव, तूच सगळं कर. बरं ठीक आहे मी करते, पण तू मला बाकीच्या वस्तू तर काढून दे. मी तुझ्या घरी आली, माझ्या घरी नाही. मला कुठे माहिती तू कुठे काय ठेवतेस. मग असं चालू होतं आमचं, मस्ती चालू होती. नंतर मग ते बघा सारखे मध्ये असे व्हिडिओमध्ये करत होती. छान झाले होते हे पकोडे, मस्त आम्ही एन्जॉय केला चहासोबत. नंतर मग मी तिच्या घरी जायच्या आधीच वरण लावून गेले होते कुकरला. मग तिथून आल्यावर मी माझ्या स्वयंपाकाला लागले. खूप टाईम होऊन गेला होता मला. नंतर मग मस्त बटाट्याची सुक्की भाजी दिली तिला. फक्त जिऱ्याचा तडका देते मी बटाट्याच्या भाजीला. डाळ भातसोबत मला खूप आवडते ही भाजी. नंतर अजून किचनमध्ये मस्त करत होती. मम्मी आणि तिच्या पप्पाने एका साईडने धरून तिला असं खेळवत होतो. नंतर मग डाळला तडका दिला, अद्रक लसूणची पेस्ट आणि ही लाल हिरवी मिरचीचा तडका दिला. मला हीच डाळ खूप आवडते.